आज पुन्हा बंधू अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी केली जाणार आहे। आतापर्यंत अशोक खरातची एसआयटी कडून 15 वेळा चौकशी करण्यात आली आहे। खरातच्या चौकशीमध्ये काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान बंधू अशोक खरातची शनिवारी एसआयटी कडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे। महिलांवरती लैंगिक अत्याचार करताना खरात काही औषधं, गर्भनिरोधक गोळ्या आणि गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचं समोर आलंय। बंधू अशोक खरातशी संबंधित डॉक्टर आणि अशोक खरात याची शनिवारी समोरासमोर बसून एसआयटी कडून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आजच्या चौकशीमध्ये कोणत्या गोष्टी समोर येणार याकडे लक्ष लागलंय। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक हे अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि अशामध्येच आता भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे। हर्षवर्धनची याआधी एसआयटीनं 2 वेळा कसून चौकशी केली आहे। मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धननं बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळ केलेली होती आणि दरम्यान आता खरातच्या मुलाचा फोन नॉट रिचेबल लागत असल्यामुळे चौकशी टाळण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झालेला आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। हर्षवर्धन खरात शहरामध्ये आहे की शहराबाहेर आहे याबाबत देखील तपास सुरू आहे। मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा हा गायब झाला आहे का की अन्य कुठलं कारण आहे अशी शंका आता उपस्थित करण्यात येते। आधीच खरातची पत्नी फरार झालेली असताना आता मुलगा नॉट रिचेबल असल्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नाशिकमधील भोंदू अशोक खरात मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून कोट्यवधींचा हवाला रॅकेट चालवत होता आणि यासाठी दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम ही वर्षभरासाठी बुक करण्यात आलेली होती। हॉटेलमधूनच कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। एसआयटी तपासामध्ये त्याच्या 2 मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली असून दुबईतील एका सराफा व्यावसायिकाशीही त्याचं कनेक्शन जोडलं गेल्याचं बोललं जात आहे। आणि नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात यानं लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती ही सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या केबिनमधील काही व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल झाले। या सगळ्यामुळे पीडित महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे। अशोक खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे। या महिला सध्या प्रचंड नैराश्यामध्ये असून त्यांना एकटं पडल्याची भावना सतावते। या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये त्याबरोबरच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही ही देण्यात आली आहे। आणि दरम्यान अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक